हां. तर आता आपण जे आहे आपल्या आपण दिलेल्या उदाहरणामध्ये आपण डिप्लेशन जे काही आहे डिप्लेशनच्या इक्वेशन म्हणजे मुवमेंट इक्वेशनचा वापर करून आपण मुवमेंट फाइंड आउट केली होती. त्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घेतलं. पण इंटिग्रेशन कशा पद्धतीने घेतलं बरं का? इंटिग्रेशन घेतलं d2y/dx म्हणतोय तो एक डी कापला, तो dy/dx राहिला. ei जसा तसा राहिला, dy/dx झाला. नंतर 93.34 कॉन्स्टंट होता, कॉन्स्टंट टेकिंग कॉमन केला. एक्सचं इंटिग्रेशन जेव्हा घेतो मी तर काय होतं बरं का? त्याच्या डोक्यावरती एक असतो, त्या एकाचा एक ॲड जर केला तर 2 होऊन जाईल, x²/2 होऊन गेला तो -80. नंतर याचा काय होणार बरं का? एक होता डोक्यावरती 2 होऊन झाला, /2 होऊन जाणार. या पद्धतीने आपण जे काही आहे इक्वेशन आपण पूर्ण देऊन टाकलं. ठीक आहे. पुन्हा याचं जेव्हा आपण इंटिग्रेशन घेणार तर इंटिग्रेशन घेल्यानंतर काय होईल बरं का? 93.34 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन x³/6 होईल तो. कसा? कारण की x² जो आहे त्याच्यामध्ये एक घर ॲड होईल, x³ होऊन जाईल आणि जो 3 आहे तो 3 खाली मल्टिप्लायला होऊन जाईल, 3 दुने 6 होऊन जाईल खाली. सेम स्टोरी इथं पण अप्लाय झाली, इथं पण अप्लाय झाली. इथपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे बरं का? आता आपण स्टेप नंबर आपल्या पुढच्या स्टेपला जातो. ठीक आहे. याला इक्वेशनला नावं देऊन द्यायची. हा जो काही बाबा हा 3 नंबरचा इक्वेशन आहे आपला, तो इक्वेशनला नावं देऊन द्यायची. हा इक्वेशन आपला 3 आहे, राईट. नंतर हा इक्वेशन जो आहे आपला हा 2 आहे. नंतर हा जो इक्वेशन आहे त्याला आपण 1 म्हणतोय. या पद्धतीची त्याची नावं देऊन द्यायची. आता आपण जो पुढच्या स्टेपला स्टेप नंबर 5 स्टेप नंबर 5मध्ये काय करणं आहे बरं का? आता आपल्याला बाउंड्री कंडिशन लावणं आहे. तो हा जो पण बीम आहे त्या बीमसाठी आपल्याला बाउंड्री कंडिशन लावायची आहे. तुम्ही बोलताना काय बोलणार बरं का? ॲप्लाइड बाउंड्री कंडिशन आता अप्लाय करून टाकूया, काय होतं आहे बघू. ठीक आहे. तर बाउंड्री कंडिशन आता आपण अप्लाय करूया. काय बाउंड्री कंडिशन काय असते बरं का? जसं की मी सांगतोय बघा, आपण जर ऑब्झर्व करायला गेलो तर हा जो बीम आहे या बीमला मी वाचायला इथून सुरुवात करतो ए पासून, असं जातो. हे झाले 2 मीटर, हे झाले 4 मीटर, हे झाले 6 मीटर. याचा अर्थ इथं लांबी किती 0 आहे, तर 2 मीटर 6 मीटर असं करत आपण जातो आहे. तर आपण बोलताना काय बोलणार बरं का? आपण बोलणार की वेन जेव्हा x=0 असतो, म्हणजे कुठे बरोबर आपण इथे, ठीक आहे, बरोबर कुठे आपण जेव्हा x=0ला जाणार तर इथं स्लोप किती असतो? इथं स्लोप जर बघायला गेलात ना तर इथं स्लोप असतो 0. ठीक आहे का? इथं स्लोप काय असतो 0 आणि डिप्लेशन इथं स्लोप काहीतरी असतो, पण डिप्लेशन किती आहे का? एला डिप्लेट होईल का तुम्ही? नाही होणार. तुम्ही बोलताना काय बोलतो की इथून मी सुरुवात करतोय ना, इथं आडवं अंतर किती आहे? x. इथूनच सुरुवात करतात ना तुम्ही. इथं नेहमी एक्सची व्हॅल्यू 0 राहणार. तुम्ही काय बोलणार? वेन x=0, इथं x=0 आहे, डिप्लेशन काय असणार? 0चं. वाय म्हणजे डिप्लेशन. तर इथून तुम्ही सुरुवात करताय तिथे x=0 राहणार आहे. मग इथपर्यंत जेव्हा तुम्ही जाणार तर बीला एक्सची व्हॅल्यू किती असणार? x टोटल लांबी किती आहे? 2, हे 2 आणि हे 2 म्हणजे 6. म्हणजे इथे x=6 असणार. पण इथे किती सुरुवात इथून करतोय ना, म्हणून x=0 इथे राहणार. तो सुरुवात इथून करतोय म्हणून x=0 आणि दुसऱ्या सपोर्टला x=6 कारण की तिथे मी थांबतोय असं. तर बघा, पहिली कंडिशन मी काय अप्लाय केली की वेन x=0 जेव्हा असेल म्हणजे बरोबर इथं सपोर्टला, तर सपोर्टला जर आपण बघायला गेलो तर या सपोर्टला x=0 जेव्हा असेल तर डिप्लेशन किती असेल? 0. मग ही कंडिशन जेव्हा आपण टाकणार आपल्या इक्वेशनमध्ये टाका तुम्ही, जेव्हा x=0 y=0 म्हणजे या तिसऱ्या इक्वेशनमध्ये जेव्हा तुम्ही टाकणार नाही, या तिसऱ्या इक्वेशनमध्ये या वायची व्हॅल्यू, तर ही 0 होऊन जाईल. हा x आहे, हा बी 0, हे सगळेचे सगळे 0 होऊन जाईल. याचा अर्थ डायरेक्ट तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटते? C2ची. नेहमी असंच होईल. काय होईल बरं का? जेव्हा तुम्ही पहिली कंडिशन टाकायला जाणार ते काय आहे? x=0 y=0. सो देअरफोर इथं द्यायचं पुट इन इक्वेशन 3 मध्ये जेव्हा तुम्ही टाकणार तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती भेटून जाणार? आपलं जेव्हा तुम्ही तिसऱ्या इक्वेशनमध्ये टाकणार तर तुम्हाला C2ची व्हॅल्यू भेटेल. नेहमी ही कंडिशन तशी राहणार आहे. C2ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला? 0. तो स्टेप नंबर 5 आपली कंप्लीट झालेली आहे. हे कंप्लीट म्हणजे याच्यामधली एक कंडिशन कंप्लीट झाली 1 नंबरचं. दुसरी बाउंड्री कंडिशन अप्लाय करा. दुसरी बाउंड्री कंडिशन काय बरं का आपल्याकडे? काय की जेव्हा तुम्ही या दुसऱ्या सपोर्टला जातात, इथे एक्सची व्हॅल्यू किती बरं का? टोटल लांबी एवढी, तर x= किती होणार? 6. इथं काय लिहिणार मी की जेव्हा x=6 आहे तिथं सुद्धा डिप्लेशन किती आहे? 0. याचा अर्थ x=0 असताना पण डिप्लेशन म्हणजे y=0 आहे आणि x=6 असताना सुद्धा डिप्लेशन किती आहे? 0 आहे. या पद्धतीने आपण ते लिहून टाकलं. तो x=6 मीटर झाला आणि त्याच केसमध्ये y किती होता? y होता 0. आता हे उचलून तुम्ही कुठे टाकायचं बरं का? हे उचलून तुम्ही टाकायचं इक्वेशन नंबर 2 मध्ये. हे उचलून आपण कुठे टाकायचं? इक्वेशन नंबर आपण आपल्या 2 मध्ये टाकून बघूया. तर 2 मध्ये जर का आपण इक्वेशन टाकलं तर 2 मध्ये टाकू. किती टाकले? आणि 3 मध्ये. पुट इन इक्वेशन 3. ठीक आहे.
3मध्ये जर टाकून बघू आपण समजा 3मध्येच टाकूया. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जी पण बाउंड्री कंडिशन तुम्हाला अप्लाय करायची आहे x = 0 y = 0 यातून C2ची व्हॅल्यू नेहमी 0 येणार आहे. परंतु दुसरी बाउंड्री कंडिशन तुम्ही जी अप्लाय करणार x = 6 y = 0 तर x ची व्हॅल्यू 6 टाकणे yची व्हॅल्यू 0 टाकणे. पण कोणत्या इक्वेशनमध्ये वरती तर 3 इक्वेशन दिसत आहेत नेहमी कसे टाकायचं तिसऱ्यामध्येच टाकायचं. कसे टाकायचं तिसऱ्यामध्ये. मग हे कसं दिसायला लागून जाईल बघा. हे दिसायला कसं लागून जाईल जर तुम्ही या इक्वेशनमध्ये टाकतायत ई आय तर आपल्याला काही माहीत नाही बाबा ई आयच राहील. पण वायची व्हॅल्यू किती असेल वायची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळं लक्षात घ्या वायची व्हॅल्यू 0 असल्या कारणाने ही सगळी टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. ही सगळी टर्म काय होऊन जाईल 0. ठीक आहे पुढे चला इज इक्वल टू 93.34 इंटू x² एक्सचा क्यूब बाय 6 आहे आणि एक्सची व्हॅल्यू किती टाकायची तुम्हाला एक्सची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 6. मग तुम्ही टाकताना काय करणार तो x³ बाय 6 म्हणतोय तर तुम्ही काय करणार एक्सची व्हॅल्यू तुम्हाला तर 6 टाकणी मग जिथं पण एक्स असेल त्याच्याऐवजी काय टाका 6. हे बघा एक्सची व्हॅल्यू 6 टाकणी ना मग जिथं पण एक्स असेल तिथे काय टाका तुम्ही 6. मग काय होईल बरं का 6चा क्यूब डिवाइड बाय 6 बघा लक्ष द्या व्यवस्थित शांततेत. तो x = 6 y = 0 देतोय. हे उचलून तुम्हाला या इक्वेशनमध्ये टाकायचं आहे. 93.34 ओके होता पण एक्सची व्हॅल्यू किती 6. अशा पद्धतीने आपण करत गेलो. पुढे जाऊ -80 एक्सची व्हॅल्यू किती टाकायची 6 - 2 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6. परत कंपार्टमेंट इथे या -120 6 - 4 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 राईट की नाही. तो जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 6 मी टाकत चाललो प्लस C1 इंटू एक्स आहे एक्स म्हणजे काय 6 टाकलं मी आणि C2ची व्हॅल्यू तर 0 काढली आपण पहिल्या कंडिशनमध्ये त्याची टाकायची गरज नाही आहे. आता इकडे 0 आहे. हे पूर्ण इक्वेशन जर का आपण आपल्या कॅल्क्युलेटरवरती टाकायला गेलो तर आपल्याला C1ची व्हॅल्यू भेटून जाईल. मग काढून टाकूया. आपल्याला शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल शिकवलं आहे तो कसं करणार बघा 0 अल्फा इक्वल 93.34 इंटू 6चा क्यूब 93.34 इंटू 6चा क्यूब डिवाइड बाय 6. ठीक आहे. पुढे काय बरं काय बघा पुढे मायनसचं चिन्ह तुम्ही म्हणाले कंपार्टमेंट कसं टाकायचं काही गरज नाही आहे. पुढे मायनस चिन्ह आहे ना मायनस घ्या -80 इंटू डब्बा बाय डब्बा ब्रॅकेटमध्ये 6 - 2 ब्रॅकेटचा 3 आहे ब्रॅकेटचा 3 डिवाइड बाय 6. पुढे जाऊ पुढे आहे पुढे पण मायनस चिन्ह दिसते -120 इंटू डब्बा बाय डब्बा ब्रॅकेटमध्ये 6 - 4 ब्रॅकेट पुरा त्याचा क्यूब डिवाइड बाय 6. पुढे गेलो पुढे काय बरं का प्लस C1 मला माहिती नाही अल्फा x इंटू 6. तो काय आला आता शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. असं जेव्हा तुम्ही करणार तेव्हा आपल्याला C1ची व्हॅल्यू भेटणार. आता C1ची व्हॅल्यू उत्तर किती येते -391.15 इथं उत्तर दाखवत आहे. ठीक आहे. आपण आता बरोबर टाकलं की चुकीचं टाकलं हे तुम्ही एकदा सॉल्व करून बघूनच घ्या. ठीक आहे. एकदा पुन्हा मी चेक करूनच घेतो तरी पण की काही चुकलं आहे की काय. ओके हां वेट हां. आता इथं काय गडबड झाली आपल्याकडून ओके हां इथं आपल्याकडून काय गडबड झाली ते बघा आता. ठीक आहे. इथं गडबड आपल्याकडून झालेली आहे लक्षात घ्यायचं. हे दुसरी कंडिशन टाकत असताना तुम्ही प्रत्येक कंपार्टमेंट बघा बरं का एकदा. हा पहिला ओके आहे दुसरा ओके आहे का ओके कसं काय ओके सांगू. हा जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये नेहमी असंच असायला पाहिजे कसं मोठा मायनस छोटा बघा 6 मोठा आहे 2 छोटा आहे म्हणजे हे ओके बरं का. हा कंपार्टमेंट पहिला तो ओकेचा आहे कारण की ते ब्रॅकेट नाही म्हणजे ओके. हा पण ओके. इथं बघा बरं का इथं जर आपण बघायला गेलो तर इथे किती येते ती आता इथे येते 6 - म्हणजे हे पण ओके. तो हे पण आपल्याला ओके दिसायला भेटत आहे. नंतर पुढं ओके म्हणजे हे सगळे कंपार्टमेंट आपले ओके आहेत. आपल्या C1ची व्हॅल्यू किती आली तुम्ही मागच्या पेजवर लिहितो हां. तो C1ची व्हॅल्यू किती आली आता C1ची व्हॅल्यू किती आणली आपण शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल एकदा तुम्ही सॉल्व करून बघा तुम्हाला आन्सर भेटेलच. तो C1 बरोबर आला आहे -391.15. ठीक आहे. हा झाला C1. तो तुमच्याकडे C2ची व्हॅल्यू पण आली C1ची व्हॅल्यू पण आली. आता याला काय करायचं बरं का याला आपण आपल्या स्लोप आणि डिप्लेशनमध्ये टाकायचं. स्लोप आणि डिप्लेशनची इक्वेशन तो स्टेप नंबर 6 पुट C1 बराबर -391.15 अँड C2 बराबर 0 इन इक्वेशन 2 and 3. 2 नंबरचं इक्वेशन जे आहे ते स्लोपचं इक्वेशन आहे. 3 नंबरचं इक्वेशन कोणतं आहे डिप्लेक्शनचं इक्वेशन आहे. तर त्याच्यात टाकायचं बघा बरं का हे 2 नंबरचं इक्वेशन आहे dy/dx म्हणजे स्लोप होतो dy/dx म्हणजे काय होतो स्लोप. तर याच्यामध्ये टाकणं आहे राईट आणि याच्यामध्ये टाकणं आहे. तर ते आपण एक काम करूया तो इक्वेशन पूर्ण व्यवस्थित लिहून टाकूया बघा. तो पहिले काय करणार मी तो काय करणार बरं का ई आय ते पुन्हा लिहितो आहे मी dy/dx म्हणजे हे स्लोपचं इक्वेशन आहे. हे स्लोपचं इक्वेशन 93.34 इंटू x² बाय 2 जे दिसते मला जसं तसं लिहून टाकतो मी -80
एक्स मायनस 2 त्याचा स्क्वेअर बाय 2 कंपार्टमेंट मायनस 120 एक्स मायनस 4 त्याचा स्क्वेअर बाय 2 प्लस, आता प्लस बघा इथं प्लस चिन्ह होतं पण तुमचं उत्तर काय किती आलं आहे प्लस C1 म्हणतोय तो काय म्हणतोय प्लस C1. पण C1ची व्हॅल्यू किती आहे, C1ची व्हॅल्यू जी तुम्ही काढताय ती किती बरं का, ती मायनस 391.15 येते. तर तुम्ही इथं प्लस करा, पण C1ची मायनस आहे म्हणून मी ब्रॅकेटमध्ये टाकतो मायनस 391.15 आले. मायनस होतं म्हणून मी ब्रॅकेट टाकतो, नाही तर कसं प्लस आणि मायनस एका मागोमाग येऊन जातील ना. हां, आता हे आलं आपलं कशाचं इक्वेशन आलं, हे आलं आपलं स्लोपचं इक्वेशन. dy/dx म्हणजे स्लोपचं इक्वेशन आहे, राईट. आणि डिप्लेशनचं इक्वेशन बी लिहून टाका, काय बरं का ते EIY बरोबर 93.34 इंटू x³/6 मायनस 80 एक्स मायनस 2 त्याचा क्यूब/6 कंपार्टमेंट मायनस 120 एक्स मायनस 4 त्याचा क्यूब/6, राईट. आणि पुढे काय बरं का तुमच्याकडे आता म्हणते प्लस C1 इंटू एक्स. आता C1ची व्हॅल्यू किती ब्रॅकेट टाका, C1ची निगेटिव्ह व्हॅल्यू ना मायनस 391.15 एक्स, कारण की C1 एक्स आहे तो, आणि प्लस C2ची व्हॅल्यू किती 0 आहे, मी तर टाकतच नाही. मग हे झालं तुमचं इक्वेशन, डिप्लेशनचं इक्वेशन. तर या पद्धतीने हे आपलं आलेलं आहे. तो स्लोपचं इक्वेशन काढून टाकलं, डिप्लेशनचं इक्वेशन काढून टाकलं. तर इथपर्यंत आपल्याला मॅकोलाइज मेथडमध्ये करणंच आहे, या पद्धतीने आपल्याला जाणंच आहे. आता आपण जाणार आपल्या मेन प्रश्नाकडे. प्रश्न काय विचारत होता बघा, तो प्रश्न काय विचारत होता, तो म्हणत होता डिटरमाइन पोझिशन अँड व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिप्लेक्शन, ठीक आहे. आणि EIची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली आहे. तर आता आपण तुम्हाला फक्त मॅक्झिमम डिप्लेक्शनची पोझिशन काढायची आणि व्हॅल्यू काढायची आहे. याचं उत्तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.